द्राक्षनगरी ते वाईन कॅपिटल अशी ओळख असलेलं नाशिक आता विविध प्रांतातील रुचकर पदार्थांचं फूड हब म्हणून ओळखलं जात आहे. खवय्ये नाशिककरांसाठी आता हॉटेल रेडस्टोनच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण रुचकर भोजन आणि स्नॅक्सचा आस्वाद घेता येणार आहे. हॉटेल रेडस्टोन व्हेज आणि नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट अंतर्गत श्री माऊली कढी समोसा, पंचवटी अमृततुल्य आणि चेअरमन लस्सी या तिन्हीचाही आनंद घेता येणार आहे. हॉटेल रेडस्टोन व्हेज आणि नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट, श्री माऊली कढी समोसा, चेअरमन लस्सी आणि पंचवटी अमृततुल्य याचा शानदार शुभारंभ खासदार हेमंतप्पा गोडसे, शिवसेना उपमहानगर प्रमुख नाशिक शिवाभाऊ तकाटे, माजी नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे यांच्या शुभ हस्ते तसेच कृष्णा कासटकर, रुपेश गायकवाड, गणेश कदम आदी मान्यवरांसह निमंत्रक अक्षय कुमावत, वैभव भागवत, अमोल कापडणीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. रुपेश गायकवाड यांचा श्री माऊली कढी समोसाचे नाशिककर फॅन झालेत. नाशिकमधील त्यांची ही 5वी शाखा येथे सुरू करण्यात आली आहे. हा स्नॅक्स संगमनेर आणि नाशिककरांच्या चांगलाच पसंतीस पडलाय. तसेच शिर्डी येथील सुप्रसिद्ध चेअरमन लस्सी आणि खास चहाप्रेमींसाठी पंचवटी अमृततुल्य चहासोबतच खास व्हेज आणि नॉनव्हेज अस्सल महाराष्ट्रीयन जेवण मिळण्याची व्यवस्था हॉटेल रेडस्टोन यांच्या वतीनं करण्यात आली आहे. या मेजवानींचा आस्वाद घ्यायचा असेल तर शॉप नंबर 2, 3, 4 बिझनेस बिल्डिंग, नारायण बापू नगर, नाशिक रोड येथे नाशिककरांनी आवर्जून भेट देण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. ठिकाणी रेडस्टोन या हॉटेलचा या ठिकाणी शुभारंभ होतोय. अक्षय कुमावत व परदेशी परिवार यांच्या माध्यमातून हे हॉटेल या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं का निश्चितच गेले काही वर्षापूर्वी अक्षयने छोट्याशा एक गाळ्यामध्ये त्या ठिकाणी पंचवटी अमृततुल्यचं उद्घाटन केलं आणि अतिशय कमी कालावधीमध्ये कष्टाने दिवस रात्र कष्ट करून आज एक भव्य दिव्य असं हॉटेल या ठिकाणी उभं केलं आहे. ह्या रेडस्टोनचं नाव संपूर्ण नाशिक शहरामध्ये लोकप्रिय होईल. युवा उद्योजक अक्षय कुमावत तसेच परदेशी परिवाराने जो हा नवीन व्यवसाय चालू केलेला आहे त्यांना मी शिवसेना पक्षातर्फे तसेच काकाटे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांच्या व्यवसायामध्ये अशीच दिवसेंदिवस वृद्धी होत जावो व त्यांना यश मिळत राहो हीच मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी रुपेश गायकवाड, माऊली कढी समोसा ओनर. मी पहिल्यांदा कोविड नंतर 2 वर्षापूर्वी बॉम्बे नाका इथे कढी समोसाची शाखा चालू केलेली होती. एक छोट्या हातगाडीवर चालू केली होती. आज पाहता पाहता माझी 5वी शाखेची ओपनिंग आहे नारायण बापू नगरला, नाशिक रोड. कारण नावन करतो का त्यांनी चांगला प्रतिसाद नाशिकमध्ये दिला तसा जेल रोडला पण द्यावा आणि त्यांनी खूप आतापर्यंत जो पण चांगला प्रतिसाद सर्व शाखेला दिला तसा प्रतिसाद ह्या शाखेला पण द्यावा. हे नाशिकमध्ये म्हणजे पहिल्यांदा कढी समोसा आम्ही स्टार्ट केला. म्हणजे नाशिकमध्ये पहिले कढी समोसा नाशिक बॉम्बे पुन्हा कुठेच भेटत नव्हता. फर्स्ट टाइम आम्ही नाशिकमध्ये चालू केला. नाशिककरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आम्हाला. नमस्कार, मी वैभव अशोक भागवत, रेडस्टोन याचा संचालक. आम्ही जेल रोड येथे रेडस्टोन रेस्टॉरंट हे असं छोटंसं उभारलेलं आहे. त्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे फ्रँचायझीज घेतले. माऊली कढी समोसा, चेअरमन लस्सी, पंचवटी अमृततुल्य अशा प्रकारे आम्ही हे जेल रोड मध्ये पहिल्यांदा असं उभारलेलं आहे. सर्व एकाच ठिकाणी व्हेज व नॉनव्हेज रेस्टॉरंट हे आम्ही उभं केलेलं आहे. त्याचबरोबर जेल रोडकर व नाशिक रोडकर सर्वांनी आवश्यक भेट द्या. धन्यवाद. आज रेडस्टोन या रेस्टॉरंटच्या एक्सपान्शन म्हणता येईल. या रेस्टॉरंटचं 1 वर्षभरापूर्वी उद्घाटन झालेलं होतं. आज एक्सपान्शन होऊन नाशिकचे लोकप्रिय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या हस्ते याचा आज एक्सपान्शन होतंय आणि यांनी जे मित्र अक्षय कुमावत यांनी एक्सपान्शन करताना या ठिकाणी नाशिक मधील किंवा एकंदरीत महाराष्ट्रातीलच सुप्रसिद्ध असं कढी समोसा श्री माऊली, त्याचप्रमाणे पंचवटी अमृततुल्य आणि राहता शिर्डी येथील चेअरमन लस्सी आणि आईस्क्रीम असे विविध पदार्थ या जेल रोड मध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहे. जेल रोड मधील अतिशय गर्दीचा
आणि एक हवायांची गल्ली असलेला नारायण बापू चौक येथे आज या रेडस्टोनचं उद्घाटन झालेलं आहे किंवा एक्सपान्शन झालेलं असं म्हणता येईल. आणि विविध मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी अक्षय कुमावत आणि परदेशी परिवार यांना या दिवशी शुभेच्छा व्यक्त करतो. आमच्या संपूर्ण जेलरोड ह्या परिसरामध्ये आमच्या नारायण बापू चौक या ठिकाणी पिंटू कॉलनीच्या या एरियामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या रेड स्टोन आणि यामध्ये मग पंचवटी अमृतुल्य असेल, श्री माऊली कढी समोसा असेल, चेअरमन लस्सी असेल, असे विविध खाण्याचे प्रकार आणि विविध जे आपले व्हेज असेल, नॉन व्हेज असेल, पंजाबी डिश असेल, चायनीज असेल, पावभाजी असेल, असं खवयांसाठी मेजवानी ठरलेलं हे ठिकाण खऱ्या अर्थानं झालं आहे. माझ्या संपूर्ण दिवे परिवाराच्या वतीनं आमचे नेते सन्माननीय दिनकर आप्पा आढाव यांच्या वतीनं, आमचे युवा नेते कुलदीप भाऊ आढाव यांच्या वतीनं, त्याचबरोबर आमचे व्यापारी बँकेचे सन्माननीय संचालक योगेश भाऊ नागरे यांच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण प्रभाग क्रमांक 17च्या वतीनं आमच्या सन्माननीय नगरसेविका मंगलाताई आढाव यांच्या वतीनं मी या संपूर्ण परिवाराला यांच्या या उद्घाटनाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. या शुभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे खासदार हेमंत आप्पा गोडसे, प्रशांत भाऊ दिवे, शिवसेना उपमहानगर प्रमुख शिवाभाऊ ताकाटे, नगरसेवक दिनकर आढाव, अजय भाऊ बने, प्रसिद्ध व्यावसायिक श्री माऊली कढी समोसाचे संचालक रुपेश गायकवाड, चेअरमन लस्सीचे संचालक कृष्णाभाऊ कासटकर, तसेच नाशिकचे प्रसिद्ध पंचवटी अमृततुल्यचे संचालक गणेश भाऊ कदम यांच्यासह हॉटेल रेडस्टोनचे संचालक अक्षय कुमावत, वैभव भागवत, अमोल कापडनीस आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रसंगी हॉटेल रेडस्टोनला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर, आयोजकांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार उपस्थित होते. कुटुंबातील सगळ्यांच्याच फरमाईश एकाच ठिकाणी आता पूर्ण होणार आहे, तेव्हा नक्की एकदा हॉटेल रेडस्टोनला भेट द्या अशी विनंती आयोजकांच्या वतीनं करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.